महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या अत्यंत महत्त्वाच्या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना लॉन्च करण्यात आली आहे. परंतु अलीकडेच शासनाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली असून यामुळे काही महिलांना मोठ्या अडचणींना या ठिकाणी सामोरे जावे लागत आहे. योजनेत पारदर्शकता आणणे, अपात्र लाभार्थ्यांची छाननी करणे आणि खऱ्या अर्थाने गरजू महिलांनाच हा लाभ पोहोचावा या हेतूने केवायसीची अट घालण्यात आली. परंतु पती किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य केल्याने अनेक महिलांना अडचणी देखील त्या ठिकाणी निर्माण झाल्या. मात्र या सर्व तक्रारी, अडचणी आणि मागण्या लक्षात घेऊन शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वडील किंवा पती नसलेल्या तसेच घटस्फोटित, एकल आणि निराधार महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे हजारो महिलांना मोठा दिलासा देखील मिळाला आहे. तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला मुद्दा जाणून घ्या, ई-केवायसी प्रक्रिया का अनिवार्य करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना अत्यंत मोठ्या प्रमाणात राबवली जात असल्याने पात्र महिलांची खात्री करणे, अपात्र लाभार्थ्यांना वगळणे, निधीचा गैरवापर टाळणे आणि पारदर्शकता राखणे या सर्व गोष्टींसाठी ई-केवायसी आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट देखील केले आहे. तसेच ई-केवायसीची अंतिम तारीख जी आहे ती 31 डिसेंबर इतकी निश्चित करण्यात देखील आली आहे. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या महिलांचा पुढील हप्ता त्या ठिकाणी रोखला जाऊ शकतो. आता जाणून घ्या, अडचण नेमकी कुठे निर्माण झाली. ई-केवायसी करताना लाभार्थी महिलेचा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक अनिवार्य केला होता. यामुळे समस्या निर्माण झाल्या. ज्या महिलांचे पती निधन झाले आहे, ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, घटस्फोटित महिला, एकल महिला आणि निराधार महिला यांच्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने ई-केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी अडकून पडली. अनेक ठिकाणी महिलांनी नाराजी व्यक्त करून शासनाला तक्रारी देखील केल्या. शासनाने ही गांभीर्याने घेतली आणि सर्वांसाठी एक सुलभ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता शासनाची विशेष सुविधा, आता या महिलांना मिळणार सवलत. शासनाने विशेष निर्देश काढून अशा महिलांना ई-केवायसी मधील पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देण्यापासून सूट देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. परंतु त्यासाठी काही अत्यावश्यक दस्तऐवज 31 डिसेंबर पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात या ठिकाणी गरजेचे आहे. तर अशा महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची कागदपत्रे नेमकी काय. जर लाभार्थी महिला पुढीलपैकी कोणत्याही श्रेणीत येत असेल तर तिने खालील दस्तऐवज जमा करणे या ठिकाणी आवश्यक आहे. पहिले म्हणजेच पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यूचे प्रमाणपत्र म्हणजेच डेथ सर्टिफिकेट. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणी अनिवार्य आहे. दुसरे म्हणजेच घटस्फोट प्रमाणपत्र म्हणजेच तुमचे डिवोर्स सर्टिफिकेट. घटस्फोटित महिलांनी अधिकृत घटस्फोटाचा दाखला द्यावा. तिसरे म्हणजेच न्यायालयाचा आदेश म्हणजेच कोर्ट ऑर्डर लागू असल्यास, कायदेशीर विभक्त किंवा इतर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यास संबंधित आदेशाची प्रत. हे सर्व दस्तऐवज अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत त्या ठिकाणी जमा केले जातील. आता जाणून घेऊया अंगणवाडी सेविकांची भूमिका, प्रक्रिया कशी पुढे जाते. लाभार्थी महिला दस्तऐवज त्या ठिकाणी जमा करते अंगणवाडी सेविकाकडे. सेविका दस्तऐवजची तपासणी व शहानिशा करतात. नंतर त्या महिलेला पती किंवा वडिलांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस देखील करतात. ही शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांच्याकडे त्या ठिकाणी पाठवली जाते. CDPO यांच्या मार्फत ती फाईल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जात असते. जिल्हाधिकारी यांच्या पुढील शिफारसीनंतर संपूर्ण माहिती महिला व बाल विकास आयुक्तांकडे आणि पुढील शासनाकडे त्या ठिकाणी पाठवले जाते. मंजुरीनंतर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी सुरूच राहतो. ही प्रक्रिया शासनाने पूर्णपणे सुलभ केली असून महिलांना कोणत्याही ऑनलाईन तांत्रिक अडचणींचा सामना करावा या ठिकाणी लागणार नाही. आता जाणून घ्या, ही सुविधा नेमकी कोणाला मिळेल. फक्त पात्र महिला, ज्या की विधवा महिला, एकल महिला, निराधार महिला, घटस्फोटित महिला, पती किंवा वडील दोघेही हयात नसलेल्या महिला या ठिकाणी पात्र असतील. या सर्व महिलांना आता ई-केवायसी प्रक्रियेत आधार क्रमांकाची सक्ती त्या ठिकाणी राहणार नाही.
आता पुढे जाणून घ्या, ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख जी आहे ती 31 डिसेंबर इतकी राहील. शासनाने असे स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी व दस्तऐवज जमा करणे या ठिकाणी अनिवार्य आहे. अंतिम तारखेनंतर प्रक्रिया न केल्यास पुढील हप्ता मिळण्यास तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. तसेच त्यामुळे महिलांनी शक्य तितक्या लवकर अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपली कागदपत्रे त्या ठिकाणी जमा करावीत. आता या निर्णयामुळे नेमका कोणाला फायदा? हे पाऊल विशेषतः त्या महिलांसाठी खूप मोठा दिलासा आहे ज्यांना तांत्रिक कारणांमुळे किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे ई-केवायसी करता येत नव्हते. विधवा महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल, निराधार महिलांना मदतीचा हात मिळेल, घटस्फोटित व एकल महिलांसाठी मोठी सोय होईल, हप्ता थांबण्याची भीती देखील संपली जाईल, तसेच योजनेचा लाभ अखंडित सुरू देखील राहील. आता पाहून घ्या महिला व बालविकास विभागाचे आवाहन. महिला व बालविकास अधिकारी आनंद खंडागळे यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की आवश्यक दस्तऐवज लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जमा करा. कोणतीही अडचण असल्यास सेविका, CDPO किंवा महिला व बालविकास विभागाशी तुम्ही संपर्क साधा. अंतिम तारीख तुम्ही चुकवू नका, अन्यथा योजनेचा लाभ तुमचा त्या ठिकाणी थांबू देखील शकतो. याचा परिणाम गरजू महिलांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी निर्माण केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. ई-केवायसी मुळे पारदर्शकता वाढणार असली तरी काही महिलांना अडचणी त्या ठिकाणी येत होत्या, परंतु शासनाने वेळेवर घेतलेला निर्णय महिलांभिमुख असल्याचे सिद्ध देखील झाले आहे. आता विधवा, निराधार, एकल किंवा घटस्फोटित महिलांना कोणताही अडथळा न येता योजनेचा लाभ देखील त्यांना घेता येणार आहे. आता आपण या संपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेचा आणि आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया. ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत अनिवार्य आहे. पती किंवा वडिलांचे आधार नसलेल्या महिलांना विशेष सवलत देखील शासनाने दिलेली आहे. मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेश या ठिकाणी तुम्हाला आवश्यक राहतील. कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला जमा करायचे आहेत. मंजुरीनंतर महिलांना लाभ अखंडित सुरू देखील राहणार आहे. ही योजना खऱ्या अर्थाने महिलांच्या सबलीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी ठरत आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.